ना काही लोक आपल्या महाराष्ट्रात राहून जय गुजरातचे नारे लावतात. मन तुझं गुजराती लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते बाणाची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, गद्दारीची लाज नाही, मराठीचा माज नाही. एक ही नारा एक ही नाम, झूठ बोलो सुबह शाम, पकडे गए तो जय श्रीराम. ज्या माणसाले बायको नाही त्याला सोन्याची किंमत मंगळसूत्राची किंमत कळणार नाही. ज्या माणसाले बायको नाही, ज्या माणसाले बायको वागवायची अक्कल नाही, त्या माणसाले लाडकी बहीण समजत नाही. एव्हरी वोट फॉर मोदी. ईव्हीएम बीजेपीचा लॉंग फॉर्म सांग काय, बामण जगला पाहिजे. इंजिनियर माणूस आहे आणि माझ्यावर डिग्री आहे. नाही तर काही लोकांजवळ डिग्री नाही आहे तरी प्रधानमंत्री झाले. चाय वाले बाबू को चाय लेके डुबेगी, अगर चाय से बचेंगे तो गाय लेके डुबेगी. कारण महाराष्ट्रातले रोजगार गुजरात मध्ये पडवल्या जाते आणि रोजगार मेळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण त्या लोकांमधले नाही जे महाराष्ट्रात राहून जय गुजरातचे नारे लावतात. त्या लोकांमधले नाही. सामील दुश्मनाला सरदार होत आहे, पैशात लोकशाही बेकार होत आहे. शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी, पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे. म्हणून आमची सत्य बोलता बोलता आमचा नरेंद्र दाभोळकर झाला तरी चालेल, पण आयुष्यात कधी नरेंद्र मोदी होणार नाही. फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण, आमची म्हैस वांजुटी आणि फडणवीस साहेबाचा हल्यागाभण. आज जामखेड येथे जामखेड नगर परिषद निवडणूक प्रचार सांगता सभा पार पडली. रोहित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड येथे महाराष्ट्राचे धुरंधर वक्ते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे पक्षाचे नितीन बानगुडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे यशवंत गोसावी असे दिग्गज वक्ते उपस्थित होते. पण ही सभा गाजवली ती एक अतिशय तरुण वक्त्याने. त्या वक्त्याचं नाव आहे गोविंद पोलाड. गोविंद पोलाड यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला. महाराष्ट्रात राहून जय गुजरात म्हणणारा एक गद्दार महाराष्ट्रात जन्मलाय. फडणवीसांनी सगळ्या फसव्या योजना आणल्यात, आमची म्हैस वांजुटी आणि फडणवीसाचा हेल्या गाभण असं म्हणत मोदींचा देखील चांगला समाचार घेतला. पाहूयात ते धमाकेदार भाषण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझ्यावर लेस प्रेम आहे. पवार साहेबांनी सुद्धा मला विधानसभेला फोन करून भाषणाला बोलावलं होतं. मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, पण चांगल्या लोकांच्या सोबत नेहमी उभं राहिलं पाहिजे हे माझ्या वडिलांना शिकवलं. ना काही लोक आपल्या महाराष्ट्रात राहून जय गुजरातचे नारे लावतात. मन तुझं गुजराती लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते बाणाची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही, गद्दारीची लाज नाही, मराठीचा माज नाही. आणि जे लोक उभे आहे, कृपया करून तुम्हाला जर वाटत असन तुमच्या उभं राहिला ना मोदी साहेब तुमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार आहे, तर नाशिकले मागं मोदी साहेबांची सभा झाली होती. एका शेतकऱ्याच्या पोरानं कांद्यावर प्रश्न विचारला तर